संपूर्ण पुणे शहराचं ग्रामदैवत असणारं कसबा गणपतीचं मंदिर जे आहे ते आता काही दिवसांसाठी म्हणजे 15 दिवसांसाठी बंद राहणार आहे। मात्र ते का बंद राहणार आहे हेच आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत मंदिराचे ट्रस्टी जे आहेत ते आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पहिल्यांदाच म्हणजे आत्तापर्यंत जे मंदिरात मूर्तीची स्थापना झाली तेव्हापासून आत्ता पहिल्यांदाच 15 दिवसांसाठी मंदिर बंद राहणार आहे। नेमकी काय कारण आहेत त्याची? हे मंदिर जे हे बंद राहणार आहे ते शेंदुराचं काम करण्यासाठी बंद राहणार आहे। पण यापूर्वी कोरोनाच्या काळात साधारण 17-18 महिने मंदिर बंद होतं, त्यामुळे अशी पहिल्यांदाच अशी घटना घडत नाही आहे। पण हे जे कार्यक्रम हा चाललेला आहे हा विशेष कार्यक्रम आहे, कारण की जे 400 वर्षापूर्वी आमच्या जे पूर्वजांना विनायक भट ठाकरांना जे गणपती दर्शन झालं आणि त्यांनी जी पूजा अर्चा करून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊबाई भोसले यांनी जे गणपतीचे आशीर्वाद घेतले आणि जयती गजाननचं नाव दिलं आणि हे पुन्हा वसवलं, तो हा पुण्याचा ग्रामदैवत आहे। आणि ह्याचं नवीन स्वरूप जे आहे दृष्टिगोचर, जे आम्हालासुद्धा आजपर्यंत बघायला मिळालं नाही, ते बघायला मिळणार आहे। आमच्या आयुष्यातली फार मोठी घटना आहे। तशी जी पुणेकरांचीसुद्धा मोठी घटना आहे की जे स्वरूप छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि राजमाता जिजाऊ भोसलेंनी बघितलं आहे ते स्वरूप त्यांना आज पुणेकरांना बघायला मिळणार, यासारखा दुसरी आनंदाची गोष्ट नाही। आणि हे आशीर्वाद लाख मोलाचे आशीर्वाद आहेत, हे सगळे पुणेकरांना मिळतील यात काही शंका नाही। नक्की 15 दिवस बंद राहणार आहे म्हणजे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत बंद असणार आहे? पुणेकरांना काय सांगा? 14 तारखेच्या रात्री मंदिर बंद होईल। 10:30 वाजताची आपली नियमित वेळ आहे, त्यावेळेला ते मंदिर बंद होईल। त्याच्यानंतर 15 तारखेपासून प्रत्यक्ष धार्मिक विधींना सुरुवात होईल आणि 16 तारखेपासून शेंदूर लेपन जे आहे त्याचं काढण्याची प्रक्रिया सुरू होईल। याच्यामध्ये कालावधी साधारणतः 2 ते 3 आठवड्याचा आपण धरलेला आहे गृहीत। काम सुरू केल्यानंतर त्याची आपल्याला तीव्रता किंवा किती वेळ लागणार आहे, कालावधी लागेल एक्झॅक्ट, त्याचा आपल्याला अंदाज येईल। जर लवकर संपणार असेल तर आपण मंदिर लवकरात लवकर उघडण्याचा प्रयत्न आपला असणारच आहे। त्यामुळे कालावधी आत्ता आपल्याला सांगणं थोडं जरा अवघड आहे। हे काम जे आहे सगळं शेंदूर काढायचं आणि हे करायचं, तर ते काम नेमकं कोण करणार आहे आणि ते झाल्यानंतर पुणेकरांना काय बघायला मिळेल? आता तसं पाहिलं तर आम्हालाही पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे। पुणेकर त्यांच्या बरोबरीने आम्ही पण तेच बघणार आहोत। फक्त आम्ही जी टीम ठरवली आहे ती आत्ता आम्ही सांगू शकत नाही। आम्ही ठरवलेले आहेत ते आम्ही पेपर आउट करून तुम्हाला नक्की त्यांची नावं सांगू आणि हे करू। ह्या 15 दिवसांसाठी पुणेकरांना काय आवाहन कराल? पुणेकरांना यासाठी आवाहन करणार की तुम्ही रोज गजाननाची प्रार्थना करा आणि हे कार्य निर्विघ्नपणे पार पडून आपल्या गजाननाचे मूळ स्वरूप आपल्या सर्वांना बघायला मिळावं अशी प्रार्थना करा देवाकडं आणि आम्हाला सहकार्य करा, अशी मी पुणेकरांना आवाहन करतो। यापूर्वी अशी कधी प्रक्रिया झाली होती का या मंदिरामध्ये? हे पहिल्यांदाच होते, आमच्या इतिहासात पहिल्यांदाच होते, आत्तापर्यंत असं कधी झालेलं नाही। आणि ही आमच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे की हे सगळं आमच्या हयातीत किंवा आमच्या तरुण पिढीमध्ये हे सगळं घडतं आहे, हे फार मोठी गोष्ट आहे। नक्कीच। तर आपल्याला माहिती आहे की बराच मोठा इतिहास आहे कसबा गणपतीचा आणि हे गणपतीचं मंदिर आता पुढील 15 दिवसांसाठी बंद असणार आहे आणि हे काम झाल्यानंतर आता पुणेकरांना या गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे, जे मूळ स्वरूप जे आहे ते पाहायला मिळणार आहे। पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर।